परंपरा आणि दर्जा या दोन्हींचा मेळ राखत राजपालने जिंकलाय सर्वांचाच विश्वास। म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपालमध्ये अविरत सुरू आहे। सूटिंग, शर्टिंग, साड्या, जेंट्स, लेडीज, चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार। हो, लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यांनी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते। राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान। राजपाल, नवीन नगर रोड, संगमनेर। विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा। परभणीमध्ये झालेल्या संविधानाच्या विटंबनेचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध करण्यात आला। तर भीमसैनिकांवरील गुन्हे त्वरित मागे घ्यावेत, कोम्बिंग ऑपरेशन थांबवावं आणि सोमनाथ सूर्यवंशी मयत प्रकरणात त्या पोलिसावरच खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी रिपाईच्या वतीनं केली गेली आहे। या प्रकरणी कारवाई न झाल्यास रिपाईच्या सर्व आघाड्यांच्या पदाधिकाऱ्यांनी 23 डिसेंबरला सामुदायिक आत्मदहन करण्याचा इशारा दिलाय। ज्या संविधानाची विटंबना झाली त्याचे आम्ही जाहीर निषेध करतो। तिथालच्या दंगलीमध्ये काही भीमसैनिकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत, त्यांचे गुन्हे मागे घेण्यात यावे। आमचा जो भीमसैनिक त्या दंगलीमध्ये मेलेला आहे त्याच्यावर त्यांच्या गुन्हेगारावर योग्य ती कारवाई करण्यात यावी, ही आज आम्ही मागणी केलेली आहे। या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन केलं गेलं। कर्मचाऱ्यांवर हत्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा, परभणीमधील सर्वच भीमसैनिकांवरील गुन्हे त्वरित मागे घ्यावेत, त्या ठिकाणी सुरू असलेलं कोम्बिंग ऑपरेशन त्वरित थांबवावं, संविधानाची विटंबना करणाऱ्या समाजकंटकावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी ही मागणी रिपाईनं केली आहे। बाईट। परभणी जिल्ह्यातील सर्व प्रशासनाचा मी जाहीर निषेध करते। जे आमचे भाऊ होते, भीमसैनिक होते, त्यांना पकडून फक्त कॉम्बिंग ऑपरेशन आमच्यासाठीच का? नेहमी आमचे भीमसैनिक तुम्ही टार्गेट करता का बरं? आणि हे विटंबना, जे देश चालतो, संविधानावर देश चालतो, त्या संविधानाची विटंबना ही होऊन पोलीस प्रशासनाने आमच्याच भीमसैनिकांना पकडून बेधाम मारून त्यांचा मृत्यू झालेला आहे। आम्ही आज सर्व रिपब्लिकन महिला आघाडीच्या वतीने आम्ही सगळ्या आत्मदहन करणार आहोत। परभणीमध्ये संविधानाची प्रतिकृती एक समाजकंटकाने तोडली। प्रथमतः त्या घटनेचा मी जाहीर निषेध करतो। निषेध करत असताना परभणीमध्ये बऱ्याच भीमसैनिकांनी रस्त्यावर येऊन आंदोलन केले। सदर आंदोलन छेडून टाकण्याचं काम त्या ठिकाणचे पोलीस अधिकारी असतील, कर्मचारी असतील यांनी केलं। आमच्या भीमसैनिकांवर अमानुषपणे लाठीचार्ज केला, त्यांच्या वाहनांची तोडफोड केली। सदर घटने सर्व व्हिडिओ फुटेज मीडियामध्ये आलेले आहेत। या पोलीस प्रशासनाने सूडबुद्धीने आमच्या भीमसैनिकांना इतकं मारलं, त्याच्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी नावाचा एक होतकरू भीमसैनिक त्याचा मृत्यू झाला। तो मृत्यू नसून त्याची एक प्रकारे हत्याच झाली। ज्या लोकांमुळे, ज्या पोलीस कर्मचाऱ्यांमुळे सोमनाथ सूर्यवंशीची हत्या झाली त्यांच्यावरती 103 प्रमाणे म्हणजेच हत्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी आमची या ठिकाणी मागणी आहे। त्याचप्रमाणे ज्या समाजकंटकांनी जी संविधानाची प्रतिकृती तोडली त्याच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी आमची मागणी आहे। ज्या भीमसैनिकांवरती गुन्हे दाखल झाले त्या भीमसैनिकांवरचे गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावा, नाहीतर आम्ही सर्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे महिला, युवक, ओबीसी, अल्पसंख्याक सगळ्या आघाडीच्या वतीने या कलेक्टर साहेबांसमोर आम्ही आत्मदहन करणार आहोत। यावेळी रिपाईचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, विजय शिरसाट, संदीप वाघचौरे, लखन सरोदे, देवेंद्र वाघमारे, विशाल भिंगारदिवे यांसह सर्वच आघाडींचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सामील झाले। शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर। सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव। अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध। चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन। तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा।